चिंतन श्री गुरुदेव दत्त तव कोणी एके वेळी अवघी मिळवणी संत मंडळी कीर्ते करीत गडे मंडळी वैष्णव आले नगराची निराश निष्काम वितरागी अलिप्त होऊनी वर्तती जगी ऐसे वैष्णव वैरागी औचित आले त्या छाया ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय गडे मंडळ नावाचं गाव आणि त्या गावामध्ये पिपाजी नावाचा राजा राज्य करत होता. राजा धार्मिक होता. त्याला वाटत होतं आपल्या घराला साधू संत यावे, वैरागी मूर्तिमंत कुणीतरी महात्मा यावा अशी इच्छा होती. आणि असंच त्याच्या पुण्यानं काही संत जे वैरागी आहेत, भगवंतावरती त्याचा अखंड निस्सीम प्रेम आहे, असे काही वैरागी संत अकस्मात त्या गावाला आले असं सांगतात. अनंत जन्मी तीर्थाटन केले असती यागयज्ञे तरीच ग्रहासी संत जन अकस्मात येतील. आणि संत साधू महात्मा कुणाच्याही घरला जात नाहीत महाराज. अनंत जन्माचं काहीतरी सुकृत लागतं, पुण्य लागतं, त्यावेळेस संतांचे पाय घराला लागतात. आणि म्हणून त्या राजाचं काहीतरी पुण्य होतं, म्हणून महात्मे त्याच्या घराला आले असं सांगतात. एकादशी व्रत नियमाने केले असेल पितृसेवन तरीच ग्रहा प्रति वैष्णव जन अकस्मात येतील. संत येतात महाराज, पण संत येण्यासाठी जागाही तशीच पुण्यवान लागते. एकादशी व्रत नियमानं करायचं. वर्षामध्ये 24 एकादशी असतात आणि त्यावेळेस एकादशी नियमानं एकही एकादशीला खंड न पाडता जर केला, वडिलांची सेवा केली, सर्व जर त्या ठिकाणी पुण्य जमा केलं तरच संत घराला येतील असं सांगतात. वापी खूप रमजान केले असतील निर्माण तरीच तेने पुण्य करून ग्रहास वैष्णव येतील. घराला वैष्णव येतील, संत येतील, महात्मा येतील, पण त्या पुण्याच्या बळावरती. कोणत्या पुण्याच्या? दुष्काळामध्ये विहीर खणून लोकांना पाणी पाजलं असेल, अनेक पुण्याची कामं केली असतील, त्याच्या बळावरती महात्मे घराला येत असतात असं सांगतात. गोप्रदान अन्नदान केले असेल कृष्णार्पण तरीच ग्रहा प्रति वैष्णव जन अकस्मात येतील. गायीचं संरक्षण असेल, अन्नदान असेल, केलेलं कर्म सगळं ब्रह्मार्पण असेल, कृष्णार्पण असेल, अशी जर पुण्याची कामं केलेली असतील तर त्या पुण्याच्या बळावरती संत लोक घराला येत असतात असं सांगतात. अनंत जन्मात प्यागळी केली असतील भूमंडळी तरीच ग्रहाची संत मंडळी येईल जाण निज भाग्ये. किंवा अनेक जन्माचं तप आहे, कारण एका जन्माचं सुकृत तेवढं नाही संत आपल्या घराला यावे. अनंत जन्मीचं पुण्य आहे, अनंत जन्मीचं तप आहे, ती सगळं एकवटून आलं आणि त्या पुण्याच्या बळावरती महात्मे घराला आले असं सांगतात. अनंत जन्मीचे ते वेळी सुकृत फळले तत्काळी म्हणून वैष्णव भक्त मंडळी त्याचे घरा पातळी. त्या राजाचं अनंत जन्मीचं सुकृत होतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही अनेक जन्माचं होतं पुण्य, सुकृत होतं, आणि अनेक जन्माच्या पुण्याच्या बळावरती त्या राजाच्या घराला संत मंडळी आले. सेवक सांगती राजा कारण नगराशी आले वैष्णव जन राये करोनिया सन्मान सीधा त्याशी दिधरा. आणि मग सेवकांनी सांगितलं राजाला, म्हणले राजे आपल्या घराला संत आलेले, महात्मे आलेले. मग राजानं ऐकलं, राजाला आनंद वाटला आणि कोरडा सीधा त्या असणाऱ्या संतांना तिला म्हणतात. स्नान करुणी ते वेळी गेला अंबिकेच्या देवळी पूजा अर्चन करून सकळी नैवेद्य दाखवी नृपूर. आणि राजा देवीचा भक्त होता,
त्याचं सकाळी उठला, स्नान वगैरे केला आणि देवीच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेला. देवीची पूजा केली, देवीला नैवेद्य दाखवला. काय झालं? नित्य करिता शक्ती पूजा, नैवेद्य भक्ती कमळजा, नमस्कार घालून राजा आपण भोजन करीत असे. आणि मग ज्या वेळेस रोज रोज राजा देवीची पूजा करायचा आणि देवीला नैवेद्य देत होता आणि देवी रोज नैवेद्य भक्षण करत होती आणि देवीनं नैवेद्य खाल्ल्यावर मग देवीला नमस्कार करून राजा भोजनाला बसायचा. असा रोजचा नित्यक्रम होता. देवरायाशी म्हणे भद्रकाळी, नगराची आली संत मंडळी, ते जेविला विन कदा काळी, नैवेद्य भक्षिता मज नये. आणि त्या दिवशी राजानं नैवेद्य दाखवला रोजच्या नियमानुसार, पण त्या दिवशी देवीनं नैवेद्य खाल्ला नाही. राजाला सांगितलं, गावाला तुझ्या घराला संत मंडळी आलेले आहेत आणि संताच्या अगोदर जेवणं ही दूषण आहे. संताच्या अगोदर आम्ही नैवेद्य भक्षण करणार नाही, आधी त्यांना जीव घाल, असं जगदंबा राजाला बोलतात. ब्रह्मांड नायक वैकुंठवासी, अनंत शक्ती जयाच्या दासी, त्याचे प्रिय आले घरासी, तुझ्या भाग्याची पार नाही. जगदंबा सांगू लागली, राजा आमच्या सारख्या कितीतरी देव्या त्या भगवंताच्या दासी आहेत आणि त्या देवाला जो आवडतोय ते तुझ्या घराला आलेली संत आहे. देवाला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय असणारे संत तुझ्या घराला आलेले आहेत, त्यामुळे तुझ्या भाग्याला अंत नाही, आधी त्यांना जीव घाल. जगदंबा राजाला बोलतात. राजा विनवी कर जोडून, वरिष्ठ देव तुझ विन कोण, ऐसे ऐकून या वचन, काय बोले भवानी. आता राजा देवीचा भक्त होता आणि राजाने सांगितलं, जगदंबे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ जगात कोण आहे, असं राजाने विचारल्यावर जगदंबा काय बोलते ऐका. ब्रह्मा इंद्र आणि हर हे नेनती जयाचा पार, तो चिरादिवासी कमलावर श्रेष्ठ असे सर्वासी. जगदंबेनं सांगायला सुरुवात केली, राजा मी देवी आहे, तुझी देवी असेल, तुझ्या नजरेमध्ये मी श्रेष्ठ असेल, पण तो भगवान परमात्मा आहे. ब्रह्मा इंद्र यम अग्नी वरुण शक्र कुणालाच त्याचा पार कळत नाही, अंत लागत नाही, असा असणारा तो परमात्मा आहे, परेश आहे आणि तो जगामध्ये श्रेष्ठ आहे. जगदंबा बोलतात. रवी चंद्राची दिधली दीप्ती, त्याच्या तेजे ते राहतती, तो पुराण पुरुष रुक्मिणीपती, श्रेष्ठ सर्वासी असे की. अरे राजा तो असणारा भगवान परमात्मा आहे. तुझी या सत्य सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे, तुझी या सत्य चंद्र आणि सूर्य चालवणारा तो भगवंत आहे. त्याच्या सत्तेशिवाय चंद्र सूर्य चालू शकत नाही, जगाचा प्राण त्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही, असा तो भगवंत आहे. माझ्यापेक्षा मी तर त्याच्या चरणाची दासी आहे. जगदंबा राजाला सांगतात. जेणे मत्स्य अवतार धरून, शंकासुर मारीला आपटून, तो ब्रह्मांड नायक जगजीवन, श्रेष्ठ सर्वासी असे की. अरे राजा तो ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान परमात्मा आणि त्यानं काय केलं होतं, शंखासुर नावाचा राक्षस वेद चोरून नेले होते ब्रह्मदेवाकडून. मत्स्य अवतार धारण केला भगवंतानी आणि त्या शंखासुराला आपटून मारलं. असा असणारा तो भगवंत जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. जगदंबा राजाला बोलतात. पूर्ण वराह नरसिंह वामन, परशुराम अवतार धरून, सुखी केले गृह ब्राह्मण, तो मधुसूदन श्रेष्ठ पै. तोच भगवंत श्रेष्ठ आहे. त्यानं मत्स्य धरला, मत्स्य अवतार धरला, कुर्म वराह, पुन्हा त्या ठिकाणी असणारा परशुराम, नृसिंह, अशा प्रकारचे अवतार धरून जगाचं धर्म संरक्षणाचं काम केलं. असा असणारा तो भगवान परमात्मा सर्वहून श्रेष्ठ आहे. जगदंबा बोलतात.
इंद्रादीप सकळ देव बंदी घाली दशग्रीव राम अवतार धरून सर्व ते सोडविले प्रतापे जगदंबा माता सांगू लागली राजा तो भगवंत सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या राजा रावणानं इंद्रादिक 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये टाकले होते. नवग्रहाची करोनी पावती अग्निधूत से मळकटी विघ्नहर घेऊन या काठी रासबा पाठी राखणा एवढी कामं देव लोकांना करावी लागत होती. त्याच भगवंतानी श्रीराम अवतार घेतला आणि रावणाला मारला, देवाला सोडवलं. अशा प्रकारचा श्रेष्ठ तो भगवंत आहे. जगदंबा बोलतात राजा म्हणे विश्वजननी देवात श्रेष्ठ शिरोमणी तो भेट विमजला गुणी म्हणून चरणी लागला. मग राजानं सांगितलं देवी जगदंबा तुम्ही आतापर्यंत ज्याचं वर्णन केलं तो देवामध्ये शिरोमणी आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग त्या देवाचं मला दर्शन घडवून द्या, त्याची भेट घडवून द्या असं तो राजा जगदंबेला बोलू लागला. आईचे ऐकोनी आधी माया म्हणे संताची शरण जामुनिया तयाची अन्नेन भजता राया ते तुझ रघुराया भेट गीती. देवीनं सांगितलं राजा देवाला भेट घडवून देण्याचं काम माझं नाही मग कुणाचं आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. तुझ्या घरला जी संत आलेले आहेत त्यांच्या पाया पड, कारण संत देवापर्यंत घेऊन जातात. ते संत तुला देवाची भेट घडवून देतील. जगदंबा राजाला बोलतात वृद्धी सिद्धी राजधन हे मागसी तरी मी देईन परी श्रीरामाचे दर्शन मज स्वाधीन ते नाही. देवीनं सांगितलं राजा तुला किती पैसे मागायचे तेवढे माग मी देते. तुला संपत्ती पैसा अडका राज्य धन रिद्धी सिद्धी सगळं तुझ्या पायावर लोळवते. पण रामाची भेट घडवून देणं माझ्या हातात नाही, ते मला जमणार नाही. रामाची भेट घडायला संतालाच शरण जावं लागेल असं जगदंबा राजाला बोलतात. यशस्वी आणि औदार्य जाण ज्ञान वैराग्य संपूर्ण षडगुण ऐश्वर्य लक्षणे तयाचे ठाई अस्तित्व. आणि तो भगवंत आहे, भगवान परमात्मा आहे. त्याच्यापाशी यश श्री औदार्य गुण गांभीर्य धैर्य वीर्य सगळं त्या भगवंतापाशी आहे. ऐश्वर्य 6 प्रकारचं ऐश्वर्य त्या भगवंताकडे. अशा प्रकारचा देव संताशिवाय मिळणार नाहीये. जगदंबा बोलतात तो देवादिदेव सनातन झालासे भक्ताधीन आयचे जे संत वैष्णव जन तुझ्या नगराची पातले. आणि अशा प्रकारे तो देवाचाही देव आहे. कोण? भगवान परमात्मा श्रीराम. देवाचाही देव आहे तो राम. आणि त्याच रामाचे भक्त आज तुझ्या घरला आलेले आहे. त्यामुळे तुला जर रामाची भेट करायची असेल घ्यायची असेल तर या संतांना शरण जा. जगदंबा बोलतात ऐसे बोलता भद्रकाळी राजा उठिला तय वेळी जेते होती संत मंडळी तया समीप पातला. आणि मग आपल्या देवीचं म्हणणं बोलणं राजानं ऐकलं. राजा उठला, देवीच्या समोरून उठला आणि देवीला नमस्कार करून ज्या ठिकाणी संत मंडळी बसली होती त्या संतापाशी राजा आला. म्हणतात ते येऊन इंद्रपवर तयासी घाली नमस्कार साहित्य देऊन सतवर भोजन घातले तयासी. आणि मग देवीपासून राजा उठला, संतापाशी गेला, संताच्या पायावरती नमस्कार केला, लोटांगण घातलं आणि संताला जेवणाचं सर्व साहित्य देऊन जेवण घातलं असं सांगतात. तांबूल देऊनी अति सादर गळा घातले सुमन हार करून साष्टांग नमस्कार संताची विनंती करीत असे. आणि मग राजानं संतांना जेवण दिलं, पोटभर भोजन दिलं. त्याच्यानंतर तांबूल पान विडे वगैरे दिले. नंतर सुगंधित फुलांचा हार संतांच्या गळ्यामध्ये घातला
मग हात जोडले, नमस्कार केला. काय बोलतो? सम्मुख उभा राहुनी राजा विनवी कर जोडूनी म्हणे श्रीरामाचे मद लागूनी दर्शन स्वामीनी करवावे. राजा संतांच्या पुढे गेला, संतांना हात जोडले आणि संतांना सांगितलं, माझ्यावरती कृपा करा. आता तुम्ही कृपावंत, माझ्यावर कृपा करा आणि श्रीरामाची भेट मला घडवून द्या, असं राजा संतांना बोलू लागला. संत म्हणती तय समयी रामानंदाची शरण जाई तयाचा अनुग्रह घेता पायी सार्थक होईल जन्माचे. घराला आलेल्या संतांनी राजाला सांगितलं, रामाचं दर्शन मिळेल पण गळ्यामध्ये माळ असल्याशिवाय राम भेटत. माळ कधी पडते? अनुग्रह घ्यावा लागतो. रामानंद नावाचे सद्गुरू आहेत, त्यांना तू शरण जा, त्यांचा अनुग्रह घे, मग तुला रामाची प्राप्ती होईल, असं संत राजाला बोलतात. शूद्र दैवतांची सेवा करीता आत्मज्ञान न सर्वथा आता तरी नरभनाता सावधानता भजनाची. संत सांगतायत महाराज, संत सांगत असतात, सहज बोलणे हित उपदेश. संतांनी सहज जरी बोललं तरी उपदेशाचं असतं. संत सांगताय, शूद्र दैवताची सेवा करून तुला काहीच फायदा होणार नाही. आणि लोक नाही त्या देवाच्या पाठीमागे लागले महाराज. खऱ्या देवाला लोक विसरून गेले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, खऱ्या देवाला लोक ओळखतच नाही. मग कोणत्या देवाची पूजा करतायत? हरिविजय मध्ये सांगितलंय, जन कैसे झाले मुड सेंदुरे भरला देखती दगड तेथेची भजती दृढ नेनोनी या श्री हरिते. अशा प्रकारची जी काही दैवत आहेत त्या दैवतांच्या भजनाला लागू नको. मग जो खरा देव आहे, भगवंत आहे, आता तरी सावध हो आणि त्या देवाचं भजन कर, संत राजाला सांगतात. शूद्र दैवतांचे उपासन निर्बळ रायाचे करीत सेवन अज्ञानी श्रोते यांचे भाषण सौख्यने देती सर्वथा. अरे क्षुद्र दैवत आहे ती, निर्जीवा दगडाची काय करीसी सेवा, ते तुझं निर्दैवा देईल काय. अशा प्रकारे कुठल्याही देवाची सेवा केल्यानं ते तुम्हाला काय देणार आहे? त्यामुळे जो भगवंत आहे, जगावर ज्याची सत्ता आहे, ज्याच्यामुळे जग चालतंय, माणूस जिवंत आहे, त्या देवाची सेवा कर. अशा प्रकारचे संत राजाला सांगतात. प्रेम विना हरि कीर्तन अज्ञान गुरु शिष्य कृपण चंड भरताराचे संगतीन सौख्य नव्हेची सर्वथा. अशा प्रकारे जे काही दैवत आहे त्या दैवताची सेवा करण्यापेक्षा अज्ञान गुरु करून काही फायदा आहे का? किंवा पुरुषत्वहीन असलेला पती, त्याच्या संगतीमध्ये काही सुख मिळणार आहे का? शिष्यही तसा लागतो. अशा प्रकारे बाकीची दैवत सोडून भगवंताची सेवा कर असं सांगतात. आशाबद्ध वक्ता जाण अभक्त श्रोता वादक पूर्ण अनुभवावीन ब्रह्मज्ञान सौख्यने दि सर्वथा. अनुभव असल्याशिवाय ब्रह्मज्ञान कळत नाहीये. वक्ताही आशाबद्ध असायला नाही पाहिजे. वक्ता सर्वस्वानं निर्मुक्त पाहिजे. आणि अज्ञानाला ब्रह्मज्ञान अनुभवाशिवाय ते कळत नाही. तशा पद्धतीने सांगू लागले. ज्ञानाविन संन्यास ग्रहण मूर्ख पुत्र ग्रस्त निर्धन दुर्मुखी स्त्रियांच्या संगतीन सौख्य नव्हेची सर्वथा. सौख्य मिळणार नाहीये. पत्नी जर जास्त बडबड करणारी असेल, मूर्ख पुत्र असेल, मतिमंद असेल, गृहस्थ असा असेल तर त्याच्या संगतीमध्ये सुख मिळत नाही. अशा पद्धतीने बाकीच्या दैवतामध्ये सुख नाहीये एवढंच ग्रंथकर्ते सांगतात. संत म्हणती राया लागून आता होई सावधान रामानंद स्वामी शरण जाई वेगे नृपवरा. संतांनी सांगितलं, राजा जर तुला रामाची भेट
करायची असेल, रामाचं दर्शन घ्यायचं असेल तर रामानंद नावाचे महर्षी आहे, त्यांना भेट दे आणि त्यांचा अनुग्रह घे. ऐसे ऐकोणी संत वचन अनुताप झाला रायाला गुण प्रधानाशी बोलावून राज्य भारत या वकिला. आणि संताचं बोलणं ऐकलं, राजाला सुद्धा पटलं. कारण ज्या देवीची तू आजपर्यंत पूजा करत होता त्याच देवीनं सांगितलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ तो देव आहे आणि त्याच्या संगतीला लाग. राजाला अनुताप झाला. राजानं प्रधानाला बोलवलं, आपलं राज्य कारभार सर्व त्याच्या हातामध्ये दिला. तो सर्वस्वानं विरक्त झाला असं सांगतात. वस्त्रे भूषणे अलंकार काढून द्रव्याचे भांडार मित्राशी बोलावून सत्वर लुटवी नरपवर त्या हाती. राजा आता उदार झालेला होता, सर्वस्व दान करू लागला. ब्राह्मण मंडळी गावामधले बोलवली, राज्य कारभार प्रधानाकडे दिला. जेवढं काही द्रव्याचं भांडार होतं ते सगळं फोडलं, उघडलं आणि विप्रांना अफाट दान संपत्ती देऊ लागला. अश्वगज रथ गोदान तेही केले कृष्णार्पण रामानंद स्वामी शरण आनंदवना पातला. आणि मग जे काय घोडे होते, हत्ती होते, आपल्या संग्रहामध्ये ठेवलेले ते सगळे दान देऊन टाकले. राजा सर्वस्व विरक्त झाला, उदार झाला आणि रामानंद ऋषींची महाराजांची भेट घेण्यासाठी आनंदवनामध्ये गेला असं सांगतात. रायाची स्त्री पतिव्रता तिने त्या जोनी माया ममता विप्र स्त्रियासी तत्वता वस्त्रभूषणे वाटिली. त्या राजाची पत्नी सुद्धा पतिव्रता होती आणि राजा सारखीच सात्विक होती. आणि पत्नीचं काम असतं महाराज, जे नवऱ्याला आवडतं तेच करावं. आपला नवऱ्याला संपत्ती आवडत नाहीये, मग पत्नीनं सुद्धा तेच करायचं. राजानं संपत्ती दान केली, पत्नीनं सुद्धा सगळ्या ब्राह्मणाच्या स्त्रिया बोलवल्या आणि जेवढं काही दागदागिने होते संग्रहित ठेवलेलं ते विप्र स्त्रियांना दान केलं असं सांगतात. रामानंद स्वामी जवळी दोघे जाऊनी ते वेळी मस्तक ठेवी चरण कमळी बावे करोने ते धवा. आणि मग दोघही आले, पती पत्नी, पिपाजी राजा आणि त्याची पत्नी दोघही आले, रामानंदाच्या जवळ आले. त्यांना नमस्कार केला आणि आपला कृपाहस्त दोघांच्या मस्तकावरती ठेवला. मनानी धन केले गुरुची अर्पण रामानंद स्वामी विनीत होऊन त्याचा अनुग्रह घेतला. राजा सर्वस्वानं उदार झालेला होता. राजानं सगळं तन मन धन सर्व त्या रामानंद ऋषीला महाराजाला अर्पण केलं, त्यांचा अनुग्रह घेतला असं सांगतात. रामकृष्ण नारायण मंत्र दिला त्या कारण सद्गुरु मुखे श्रवण मनन अनुभवे निध्यासन लागले. आणि मग रामकृष्ण नारायण अशा प्रकारचा गुरुमंत्र त्या राजाला आणि राणीला दिला आणि त्याच मंत्राचे अहोरात्र ते जप करू लागले. तोच अनुग्रह त्यांनी स्वीकार केला आणि त्या सद्गुरूची सेवा करू लागले. वाचा. गुरु ज्ञानी अनुतापी शिष्य ते आत्मज्ञान प्रकाश त्या विरहित जो का अभ्यास तो मिथ्या दांभिक जाणवा. उत्तम परिस चांगला खापराशीने ऊन लाविला देवी अभक्त मलिन शिष्याला सद्गुरु काय करील. संत दयाळू सर्वासी रावरंक समान त्यासी परी जो भावना धरी जायसी ते फळ तयासी येतसे. संत दयाळ असतात महाराज, संत सर्वावरती कृपा करत असतात. पण ज्याची जशी भावना असेल त्या पद्धतीने त्याला तसं प्राप्त होतं. अगोदर सांगितलं शिष्य अनुतापी असावा आणि गुरु आत्मज्ञानी असावा. असं जर असेल तर गुरुचा उपदेश शिष्याला लवकर प्राप्त होतो असं सांगतात. सर्वणी उगवता पूर्ण प्रकाश सर्वासी समान कर्म्याची शिक्षा होत असे जाण
पावती मान सज्ञानी. सूर्य जर उगवला तर सूर्याचा उजेड सगळ्याला सारखा आहे. कमी जास्त आहे का सूर्याचा उजेड कुणाला? सगळ्याला सूर्य उजेड सारखाच येतो. होय, ज्याने प्रकाशिले निज गृही त्यासी प्रकाशा उणे नाही. पारखा चोरू आल्या पाही प्रकाश त्यासही तैसाची. लक्ष्मण शक्ती 5वा अध्याय 42 मध्ये गोवे. ज्यानं आपल्या घरामध्ये दिवा लावलाय, आता त्या दिव्याचा उजेड घर मालकाला बी सारखाच आहे. आणि जर चोरी करायला आलेले चोर असतील तर त्या चोराला सुद्धा उजेड सारखाच आहे. तशा पद्धतीने सूर्य उगवला की सगळ्याला प्रकाश सारखा आहे. सांगायचंय काय, संत मंडळी सगळ्यावरती समान भावनेने पाहतात. अशा प्रकारे बोलू लागले. चकोराणी तस्करास चांदणे सारखे प्रकाश. तस्कर देखोनी वाटती दोष भाषे पियुष चकोरा. तयाच्या परी साधू संत समदृष्टी अखंड वर्तत. परी जो जैसी भावना धरीत तैसेच फळ देत तयासी. चंद्राचा प्रकाश चकोराला आणि चोराला सारखाच आहे. चकोराला सुद्धा चंद्राचा उजेड आहे किंवा तस्कर चोरी करायला आले म्हणून चंद्र विचार करत नाही. दोघाला समान प्रकाश आहे. तशा पद्धतीने अपराधी निरपराधी कोणी कसंही असू द्या, संताची कृपा सगळीकडे सारखी असते. परंतु ज्याची भावना जशी आहे तशा पद्धतीने त्याला त्याचं फळ भेटतं असं मैपती बुवा सांगतात. असो आता भूभाषण रामानंद स्वामीचे दर्शने करून रायासी झाले पूर्ण ज्ञान. कृपा दृष्टी तयाच्या. असो म्हणले. अशा प्रकारे रामानंद जे गुरु होते, सद्गुरु, त्या गुरुच्या कृपेनं, त्या गुरुच्या अनुग्रहानं राजाला आत्मज्ञान प्राप्त झालं असं सांगतात. श्रवणानी हरिकीर्तन राजा करी प्रेम करून. रात्रंदिवस हरिभजन रामकृष्ण गोविंद. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळं श्रवण मनन पठण कीर्तन राजा नित्य नियमानं करत होता. आपल्या गुरुनं जो दिलेला गुरुमंत्र आहे रामकृष्ण नारायण रामकृष्ण गोविंद या मंत्राचा जप अखंड करत होता. देव कोणी एके दिवसी राजा पूछे स्वामीसी. आता आज्ञा द्यावी मझसी द्वारावतीसी जावया. आणि राजानं अनेक दिवस त्या रामानंद ऋषीच्या आनंदवनामध्ये तिथं आश्रमामध्ये राहिला. आणि काही दिवस लोटल्यावर राजानं सांगितलं, महाराज आता आम्हाला आमच्या राजवाड्यामध्ये आम्हाला घराकडे जाण्याची आज्ञा द्यावी. असं राजा त्या महाराजांना बोलू लागला. वंदोनी श्री गुरुचे चरण द्वारकेशी गेले दोघे जण. करून गोमतीचे स्नान कृष्ण दर्शनाशी चालिले. राजाने सांगितलं आता द्वारकेला जायचंय म्हटले. द्वारावतीला सांगितलं होतं द्वारकेला जातो. आणि असं म्हटल्याबरोबर गुरुच्या पाया पडले आणि द्वारकेच्या भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी ती पती पत्नी निघाले म्हणतात. महाद्वाराशी जाऊन भावे घाली ती लोटांगण. मग दोघे कर जोडून करती स्तवन श्रीहरीचे. आणि दोघही पती पत्नी आनंदवनामधून निघाले आणि द्वारकेला आले. द्वारकेला आल्यावर त्या ठिकाणी दोघांनी लोटांगण घातलं आणि भगवान श्रीकृष्णाचं श्रीहरीचं स्तवन करू लागले. ऐका. जय जय मुकुंदा मुरारी पुराण पुरुषा श्रीहरी. मज दीनावरी कृपा करी चरण चरणासी पातुरो. तू देवादिदेव सनातन हे नेनेचे मी अज्ञान. तुझ नेनता उपासन शक्ती पूजन म्या केले. अमृत टाकून घेतले धुन परिस टाकून घेतला पाषाण. देवी तुझ नेनता उपासन शक्ती पूजन म्या केले. अश्वत्थ त्यागो नियाजान चिंदीस घातले जीवन. देवी तुझ नेनता उपासन शक्ती पूजन म्या केले. राजा सांगू लागला, भगवंता आम्ही अज्ञान दशेमध्ये होतो त्यामुळे आमच्या लक्षामध्ये आलं नाही, तुला ओळखता आलं नाही. आणि तुला ओळखत नसल्यामुळं आम्ही बाकीच्या दैवतांच्या नादाला भजनाला लागलो.
तुला सोडून अक्षुत जी काय दैवत आहे त्या देवीची शक्तीची पूजा केली. शक्तीनेच सांगितलं, तुझा महिमा वर्णन केला म्हणून आलो. राजा बोलू लागला, उगवला नसता वासर म्हणी तोवरी खतेत तेज आगळे मानी देवी तुझनेनता चक्र पाणी म्या भवानी उपासिली. आणि सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंतच दिव्याचा फडफडाट त्याचा प्रकाश असतो. सूर्य उगवला की दिव्याचा प्रकाश खतखत होतो, तात्पूर कमी होतो. तशा पद्धतीने आम्ही तुला ओळखत नव्हतो म्हणून शक्ती पूजा करत होतो. अशा प्रकारे राजा बोलू लागला, वेदांत पडला नव्हता श्रवणी तो पाकशास्त्र आगळे मानी देवी तुझनेनता चक्र पाणी म्या भवानी उपासिली. वेदांत आम्हाला माहिती नव्हता म्हणून बाकीच्या शास्त्राचा कोक शास्त्राचा आम्ही अभ्यास करत होतो. तुला आम्ही ओळखलं नाही म्हणून दैवताची अनेक नाना दैवताची पूजा करत बसलो. राजा बोलू लागला, मारते नंबर द्या मारतीला बोलवा किती झाले. वेदांत पडला नव्हता श्रवणी तो कोकशास्त्र आगळे वाणी देवी तुझनेनता चक्र पाणी म्या भवानी उपासिली. कल्पतरू त्या दोन्ही जवळी मान्य केली जैसी बाहुली देवी तुझनेनता वनमाळी म्या तू दिली भवानी. अनंत जन्मीचे सुकृत फळ आले सुनिश्चित मोनिग्रासी साधू संत अकस्मात पातले. राजा सांगू लागला, भगवंता तुझा महिमा आम्हाला कळला नाही म्हणून नाना दैवताच्या पाठीमागे लागलो. पण आमच्या पूर्व पुण्यामुळे साधू संत आमच्या घरला आले आणि त्या संतांनी तुझ्याकडे येण्याचा मार्ग दाखवला. राजा बोलू लागला, तुझा महिमा निरुपम त्याने कथिला मजला गुण ऐसे म्हणून आलो टांगण पुन्हा मागुती घातले. राजाने सांगितलं, भगवंता तुझा महिमा आम्हाला काय कळणार आहे. त्या संतांनी तुझा महिमा सांगितला आणि त्या संतांच्या सांगण्यावरनं आम्ही इथपर्यंत आलो असं म्हणून दोघांनी देवाला लोटांगण घातलं. ऐकोनिया करुणावचन देवे दिधले आलिंगन शिवाजी राजाचे दर्शन साक्षात झाले ते देवा. आणि अशा प्रकारे राजानं स्तुती केली. देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न होण्याच्या अगोदर संताची कृपा झाली होती, सद्गुरूची झाली होती. संत कृपा झाल्याशिवाय गुरु कृपा झाल्याशिवाय देव भेटत नाही. त्या दोघांची कृपा झाली म्हणून देवानं साक्षात दर्शन राजाला दिलं. म्हणतात, चतुर्भुज रूप सगुण पितांबरधारी जगजीवन मुकुट विराज दैदित्यमान देव सनातन देखिला. अशा प्रकारचा असणारा भगवंत पाहिला. पितांबर आहे, कुंडले आहेत, मुकुट आहे, सुंदर राज सुकुमार असणारा मदनाचा तो पुतळा आहे. असं स्वरूप देवाचं राजानं पाहिलं. कीर्तन करुणी महाद्वारी नाचे नामाची गदरी त्या तुग भाषवार कपुरी गजर करी नामाचा. अनेक प्रकारे देवाचं रोजच्या रोज कीर्तन तो करत होता. 4 महिने द्वारकेमध्ये राहिला, भगवंताचं भजन करत होता असं सांगतात. आज्ञा मागून वैकुंठनाथा परतून चाली उभयता तू पुढे अरण्यात चालता महाव्याघ्र देखिला. आणि दोघही निघाले. आणि दोघही निघाल्यानंतर मग काय झालं होतं. बोलवा आता कथा बदलली ना. दुसरं काय चालू आहे दुसरं घ्यावं लागेल त्याला बोलवा कथा बदलली म्हणून बदलली. कथा संपत्तीचा 8 दिवस संपलो. महाभयानक पंचानन पुढे आला करीत गर्जन राजकांत देखोन वय मानसी पावली.
राजा आणि राणी द्वारकेपासून निघाले, महाअरण्यामध्ये आली. अरण्यामध्ये आल्यानंतर एक मोठा वाघ त्यांच्या पुढे आला आणि त्या वाघाला पाहून राजा आणि राणी दोघही घाबरली. काय झालं? परसुकुमार लावण्य खाणी मागे पाहे परतुनी मृताराशी म्हणे ते खेळणी व्याघ्र नयनी देखिला. आणि राजाची पत्नी त्या वाघाला पाहून घाबरली आणि राजाला सांगितलं, बघा म्हणली, जवळ असणारा भयंकर वाघ दिग्पाड शरीराचा आपल्या समोर आला. असं राणी राजाला बोलू लागली. धरा कापे राजबाळा तो पंचानन जवळ आला पिपाजी राजा म्हणे तिला देऊ नको सर्वथा. आणि मग ती असणारे राजाची राणी होती महाराज, राजाचं लेकरू होतं, सुकुमार असणारं तिचं शरीर होतं. वाघाला बघितलं आणि घाबरली, थर 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 कापू लागली. वाघ जवळ आला. पतिदेवाने सांगितलं, राजानं घाबरू नको म्हणले, देवाचं दर्शन करून आले आणि आपल्याला वाघ काहीच करू शकत नाही का, त्यांचं प्रमाण पाठ होतं मागे पुढे उभा, त्याच्यामुळे वाघाला घाबरू नको असं राजा सांगू लागला. तू जरा दिसतो पंचानन परित्यात आहे श्री रघुनंदन तरी ते झडत्या वाचून अनु मात्र दिसेना. आणि राजानं राणीला सांगितलं, तुला वाघ दिसतोय पण मला त्या वाघामध्ये सुद्धा राम दिसतोय. मग रामाला घाबरायचं का? अजिबात नाही. म्हणजे टेन्शन घेऊ नको, काही होत नाही. वाघ म्हणून बघू नको, त्याच्याकडे भगवंत म्हणून पहा असं राजा राणीला बोलू लागला. सर्वाघटी समानार्क कासकर समाजी जैसे उदक तैसाच हाय नायक सर्वाघटी सारखा. त्यांनी सांगितलं, सगळीकडे सर्वाघटी राम देहादेही एक प्रत्येक ठिकाणी येतो. सूर्य जसं सगळ्याला सारखा आहे, पाणी जसं सगळ्याला सारखं आहे, तसा तो भगवान परमात्मा सर्वांना समान आहे. राजा सांगू लागला. भेटी मटी समजायचे दिव्य दिसे आकाश तैसाच व्यापक जगदीश सर्वाघटी सारिका शरव आणि खंपतीसी आकाश सारखेच दोघासी तैसाच तोरशी केसी भूत मात्रासी सारखा पंचदंत होनी नवती की सुवर्णासीच अलंकार म्हणती देवी विश्वंभर म्हणे भूती विश्वमनती अज्ञान आनंद ब्रह्मांडे वरुण उल्लासे जगजीवन व्याघ्र नव्हे तो रुक्मी रमण निश्चयेशी जाणावा. राजानं सांगितलं, अनंत ब्रह्मांडामध्ये भरून तो व्यापक आहे भगवान परमात्मा. याच्याकडे वाघाच्या दृष्टीने पाहू नको, देव आहे म्हणून पहा. याच्यामध्ये सुद्धा देव आहे, भगवंत आहे, या दृष्टीने तू पहा असं तो राजा राणीला बोलू लागला. जळी स्थळी पाशाणी भरून उरला चक्रपाणी रीता ठावत्या वाचोनी अनु मात्र ही असेना. अरे त्या देवाशिवाय जागा शिल्लक नाही. रामेवी न सर्वथा तिळ भरी ठाव नाही रीता. किंवा प्रल्हादाने सांगितलं, जळे स्थळे काष्टी पाशाणी सकळ प्रत्येक ठिकाणी देव आहे, सगळीकडे आहे, खांबामध्ये सुद्धा आहे, सगळीकडेच आहे. त्याच्यामुळं घाबरू नको राजा सांगू लागला. आईचे पिपाजी राजा बोलिला तटस्थ झाली राजबाळा तो व्याघ्र येऊन ते वेळा उभा ठाकरा सन्निध. आणि अशा प्रकारे राजा राणीला सांगत होता. राणी शांत बसली, तटस्थ झाली. तेवढ्या वेळामध्ये वाघ जवळ आला, उभा राहिला. काय झालं? पिपाजी म्हणे व्याघ्राची राम भजे तू अहिरणीची व्याघ्र लागेला चरणाची निज भाजेसी ते वेळा. आणि त्यावेळेस त्या वाघाला सांगितलं, कुणी पिपाजी राजानं घाबरले नाही. तू वाघाला सांगितलं, भजन कर म्हणले रामाचं. रामाचं भजन कर, जीवनाचं कल्याण होईल. असं ऐकल्यावर वाघ त्या राजाच्या पायाला लागला. काय झालं? संत दर्शन होताची जाण तयसी झाले दिव्य ज्ञान पिपाजी बोले तया लागून हिंसा कर्म न करावे. त्या राजाला संताचं दर्शन झालं होतं.
आणि संतांच्या दर्शनानं त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. कुणाला? राजाला. आणि राजाला सांगितलं वाघाला, काय म्हणले, प्राण्याला मारून हिंसा करतो, पाप आहे ते, मग भगवंताचं भजन करून पुण्य जमाव, असं राजा वाघाला बोलू लागला. तुळशी माळा काढून त्वरित घातली व्याघ्राच्या गळ्यात, रामकृष्ण हा मंत्र त्या कारणे दिधला. त्या राजानं आपल्या गळ्यातली तुळशीची माळ काढली आणि वाघाच्या गळ्यात घातली. त्या राजानं वाघाला माळकरी बनवलं. पण आजकाल माणसं माळ घालायची नको म्हणायची, अवघड आहे परिस्थिती. वाघाला माळकरी बनवलं आणि वाघाला अनुग्रह दिला, रामकृष्ण मंत्र दिला. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात, रामकृष्ण नारायण याहून विशेष मंत्र कोण, गजेंद्र पशी ज्ञान राम भजने तरला तो. अरे रामकृष्ण हरी या मंत्रापेक्षा दुसरा तारक मंत्र जगामध्ये कोणताच नाही. बाकीचे मंत्र तारून घेऊ शकत नाहीत, पण राम आणि कृष्ण हे तारून येणारे मंत्र आहेत. या मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र नाही. त्या प्राण्यामध्ये हत्ती असणारा त्या हत्तीचा उद्धार या मंत्राने झाला, असं सांगतात. वाट पाड्या वाल्या कोळी नारद उपदेश केला तत्काळी, जपता राम नामावळी वाल्मिक ऋषी तो झाला. आणि तो वाल्मिक ऋषीचा आश्रम, तो वाल्या कोळ्या पाप करत होता महाराज कितीतरी. नारदासारखा संत भेटला आणि नारदाने उपदेश दिला आणि त्या वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला. अशा प्रकारे सांगू लागले. अजामिळ पात की ब्राह्मण दुरित व्यक्तीला संपूर्ण सुखे मुखे मानता नारायण वैकुंठ भुवन पावरा. तो आजामिळी पापी होता, पोराचं नाव नारायण होतं. देवाचं नाव घेत नव्हता, पण पोराला हाक मारली की देवाचं नाव मुखामध्ये येत होतं. आणि अशा प्रकारे पापी असणारा तो आजामिळा नारायण नावानं तरुण गेला, असं सांगतात. काम क्रोध मद मत्सर दंभ मोह अहंकार राम राम जपता निरंतर उठी पडती हो. ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव जर घेतलं तर विकार पळून जात आहेत. काम क्रोध लोभ मद मोह दंभ अहंकार हे षडविकार अंतःकरणामधून निघून जातात. एवढं रामनाम श्रेष्ठ आहे. ग्रंथकर्ते सांगतात. मग वेगळे हात जोडून पिपाजी सकेले सातांग म्हणे हा पुरे कृपे करून राम भजनी लागलो. आणि त्या वाघानं हात जोडले पिपाजीला आणि त्यांना सांगितलं आजपासून शिकार करणं बंद. हरिण जरी जवळ आलं तरी धक्का लावणार, कारण माळकरी झाले आणि माळकरी झालेले कोणाला मारित नसतात, हिंसा करत नसतात. म्हणून आतापासून देवाचं भजन करायला सुरुवात, असं वाघ राजाला बोलू लागला. पूर्वी माझे अपराध झाले बहुत श्रीराम नामी झालो पुनीत पुन्हा सांगे नमित पिपाजी ते देवा. आणि त्या वाघाने सांगितलं मी पाठीमागं अनेक पाप केले, तुम्ही कितीही पाप करा हो, पण एकदा रामनाम जपलं की सगळं पाप संपवण्याची ताकद रामनामामध्ये, एवढं श्रेष्ठ रामनाम आहे. आणि पाठीमागं जरी पाप केलं असलं तरी आता तुमच्या पुण्यामुळं रामाच्या भजनामुळं त्या असणाऱ्या रामनामामध्ये मी विनटलो, असं वाघ राजाला बोलू लागला. मंत्र शिरोमणी व्यागाचे सांगून तेच क्षणी पिपाजी गेला ते धोणी आनंदमणी सत्वर. आणि अशा प्रकारचा मंत्र त्या वाघाला दिला, वाघाला माळकरी केलं आणि तिथून वाघ रामाच्या भांडणाला लावला आणि पिपाजी तिथून आनंदवनामध्ये गेले. व्याघ्राचे अनुताप झाला पूर्ण हिंसा कर्म टाकी तेन वरले मांसादी भक्षण गरीत पूर्ण खात असे. आणि मग वाघ माळकरी झालेला होता, त्यामुळे त्यानं मटण खाणं सोडून दिलं, मांसाहार करणं सोडलं माळकरी झाल्यामुळं. बाकीचं जे काही आहार आहे मांसाहार सोडून तो त्या ठिकाणी करून उपजीविका करून रामाचं भजन करू लागला.
असं सांगतात. 7 दिवस पर्यंत हिंडता सता अरण्यात हरी भजनी धरून हेत देह ठेविला तयाने. आणि अशा प्रकारचा तो वाघ 7 दिवस त्या वनामध्ये हिंडत होता आणि रामाचं भजन करत होता. दिवसा सोडून दिलेली होती आणि 7 दिवसानंतर त्याचा देह त्यानं तिथे ठेवला असं सांगतात. व्याघ्रवची कशी श्वान सर्प ससाना गजदारून सर्व योनीत तामस गुण सात्विक लक्षण या नाही. आणि सत्व गुणामध्ये फक्त त्या ठिकाणी जीव आहे. बाकीची जी सगळी तामस आहे, सगळे प्राणी पशु पक्षी जनावर जे आलेले आहेत ते सगळे तामस गुणामध्ये, सात्विक लक्षण यांच्याकडे नाही असं सांगतात. संत संघाचे महिमान पंचाननासी झाले दिव्य ध्यान हरी भजन ठेवून मन आणि संतांची संगत झाली. राजाच्या संगतीनं त्या सिंहाला ज्ञान प्राप्त झालं आणि राहिलेला जो देह होता तो देह कृष्णार्पण केला असं सांगतात. संसारी सोनी माया झाली जो आठवी हरीस अंतकाळी तो मुक्तीच होय तत्काळी संशय मनात न धरावा. हरी भजनी हे तरुण वेगळे देह टाकीला जाण जुन्या घडी नागर ब्रह्मण एक जन्म घेईल तो. नरसी मेहता वैष्णवीर तो व्याघ्र घेतला अवतार त्याचे चरित्राती प्रिय कर श्रुती सादर परिसावे. असा असणारा तो वाघ त्यानं देह ठेवला पण तोच वाघ पुढे नरसिंह मेहता होणार आहे. तोच वाघाचा पुढचा जन्म नरसिंह मेहतेचा आहे. कशामुळे मिळाला? 7 दिवस त्यानं भजन केलं, रामाचं माळकरी झाला आणि 7 दिवसाच्या भजनाने त्याला पुढं वैष्णवाच्या कुळामध्ये अवतार जन्म घ्यायला भेटलं असं सांगतात. संत चरित्र हेच गंगा की भागीरथी चंद्रभागा येथे ना होणे पांडुरंगा शरण जावे चढवावे. सुमन आणि शुद्धमती तुळशी सोने घेऊन हाती चरणावर महिपती बाले मस्तक ठेवितसे. श्री भक्ती जय ग्रंथ भाविक भक्त षष्ठमाध्याय रसा हा श्रीकृष्ण